मुनावर फारुकीला पाकिस्तानला पाठवीन, नितीश राणे व मनसे आक्रमक. पुढे काय झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तर व्हिडिओला सुरुवात करूया. मुनावर फारुकी यांनी आपल्या कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्यावरून मनसेसह भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणी माणसाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांकडून टीकेचा भडीमार केला जात आहे. मात्र मुनावरच्या अनेक चाहत्यांनी राजकीय नेत्याकडून अतिरेक केला जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान मुनावर फारुकी याने ट्विट करत याबद्दल माफीही मागितली आहे. आपल्याला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. आपल्याकडून जे शब्द अनवधाने निघाले होते तसेच आपले कोकणावर अफाट प्रेम आहे, असंही मुनावर फारुकी म्हणाला होता. मुनावर फारुकी यांनी कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरला होता. त्याचा कोकण माणसाबद्दल अपशब्द वापरण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मनसे व शिवसेना यांनी भाजप नेत्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. याशिवाय मुनावरने सोशल मीडियावर टीकेचा भडीमार केला होता. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन मुनावर फारुकीने ट्विटरवर बातमी शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. मुनावर नेमकं काय म्हणाला होता, तर मुनावर फारुकी स्टँडअप कॉमेडी करत असताना तो प्रेक्षकांना मुंबईतून सर्वजण आले आहेत ना असं विचारतो. कुणी लांबून प्रवास करत आलं नाही ना असं विचारतो. यावेळी प्रेक्षकांमधील एक जण आपण तळोजा इथून आल्याचं सांगतो. त्यावर मुनावर बोलून अच्छा आज विचारलं प्रवास करून आलात का, तर तळोजा म्हणून सांगत आहात. तळोजा मुंबईपासून वेगळा आहे, पण यांचे गाववाले जेव्हा यांना विचारतात की कुठे राहतात तर मुंबईत राहतात असं सांगतात. हे कोकणी लोक सर्वांना बनवतात असं वादग्रस्त वक्तव्य मुनावर फारुकी यांनी व्यक्त केलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.